गप्पांच्या मैफिलीच्या पहिल्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे गप्पा मारायला जी कलाकार आलेली आहे ती एक अत्यंत मल्टी टॅलेंटेड आर्टिस्ट आहे. तिची उत्तम गाणी असो, तिने केलेलं संगीत नाटक असो, संगीत सम्राटमधलं तिचं कॉम्पेरिंग असो किंवा तिचे म्युझिक व्हिडिओज असो, सगळीकडे आपला वेगळा ठसा उमटवल्याशिवाय तिची कुठलीच कलाकृती पूर्ण होत नाही. प्लीज वेलकम प्रियांका बर्वे. प्रियांका, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू चांगलं वाटतंय तू आज गप्पा मारायला इकडे आलीस. आणि ॲज यू नो अनटोल्ड स्टोरी असा आपला गप्पांचा ओघ त्याच्याकडे असणार आहे. सो ज्या गोष्टी तुझ्याबद्दल माहिती नाही आहेत अशाच बद्दल आपण गप्पा मारणार आहोत. सो ऑल ओके? येस येस, विश मी लक. गेल्या 10 वर्षात, म्हणजे मी तुला खूप लहानपणापासून गाताना बघतीये, पण गेल्या 10 वर्षात तुझा ग्राफ जो एकदम स्पीडनी वरती 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 चढतोय आणि तू अजून खूप पुढे वरती चढव अशी खूप तुला शुभेच्छा. तर ह्या ग्राफच्या मागे तुझ्या मनात तो आराखडा तयार होता की मला हे 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 करायचंय, का इट जस्ट हॅपन्ड? ऑनेस्टली सांगू, मी हे व्हिज्युअलाइज केलं होतं. हो वा. म्हणजे कारण लहानपणापासून माझ्या मनात हे पक्क होतं की माझे आजी आजोबा किंवा आई बाबा त्यांनी जसं काम केलं आहे या क्षेत्रामध्ये, एक उत्तम दर्जाचं आपल्याला काम करायचं आहे आणि उत्तम लोकांबरोबर करायचं आहे आणि एक आपली वेगळी जागा बनवायची, हे माझ्या डोक्यात लहानपणापासून खूप एक इच्छा असते ना, तसं होतं. आणि सो माझं डेस्टिनेशन ठरलेलं होतं, पण ती वाट, मग त्या डेस्टिनेशन ठरल्यानंतर आपल्याला वाट मिळत जाते ना, तसं काहीसं झालं माझ्या बाबतीत. सो ती वाट हळूहळू हळूहळू मला मिळत गेली. आणि तू म्हटलीस तसं ते ओव्हरनाईट नव्हतं, खूप वर्ष काय म्हणू त्याच्यासाठी प्रयत्न मी करत होते किंवा त्या संधीची वाट बघत होते. सो असं हळूहळू ती वाट माझी सुंदर होत गेली. आणि असं म्हणतात ना की द जर्नी इज मोर ब्युटिफुल दॅन द डेस्टिनेशन. सो तसंच काहीसं झालं की अजूनही, आणि मला अजूनही वाटतं की म्हणजे मी त्या डेस्टिनेशनला पोहोचले नाही आहे, कुठेतरी मध्ये असेल, पण बरोबर वाटेवर आहे हे नक्की. तुझ्याबरोबर अनेक गायिका आहेत, तुझ्याबरोबरच्या, तुझ्या वयाच्या, तुझ्या जनरेशनच्या, की ज्या पण स्ट्रगल करतायत, पण यू आर लिटल डिफरंट फ्रॉम दॅम, यू आर लिटल अहेड ऑफ दॅम. सो व्हॉट इज द रिझन तुला वाटतं? मी असं म्हणणार नाही अहेड ऑफ दॅम. प्रत्येकाचा काळ, म्हणजे प्रत्येकाची ती वेळ कधी लवकर येते, कधी उशिरा येते. माझ्या बाबतीत लवकर आली का उशिरा आली मला माहिती नाही, पण एक वेगळी ओळख म्हणजे मला असं वाटतं प्लेबॅक सिंगर म्हणून ओळख आहेच आहे, जी मला बनवायची होती. माझी आजी 17व्या वर्षी प्लेबॅक सिंगर बनली. ते माझ्या डोक्यात इतकं कुठेतरी फिट बसलं होतं ना की घरात पूर्ण शास्त्रीय संगीताचं हे असलं, म्हणजे पाया असला तरी मला प्लेबॅक सिंगिंग, आय वॉज सो फॅसिनेटेड बाय प्लेबॅक सिंगिंग. त्यामुळे ते एक मला बनायचंच होतं. तर मी बऱ्याच चित्रपटांसाठी गायन केलं आहे किंवा टायटल सॉंग्स गाते, पण मला असं वाटतं खऱ्या अर्थी वेगळी ओळख गायिका अभिनेत्री या कॉम्बिनेशनमुळे कुठेतरी बाकीच्या गायकांपासून थोडी वेगळी दिसायला लागली असं मला. पण मग तुला कधी क्लासिकल गायचं असं कधी वाटलं नाही? खूप वाटतं. ट्रस्ट मी, मला आता खूप जाणवतं, पण ते वय निघून गेलंय का काय असं मला वाटतं. पण नाही, ते तू उत्तम गाशीलच. आता संगीत नाटकात जे तुझं गाणं मी ऐकतो त्याच्यातनं कळतोच की शास्त्रीय पाया हा तुझा पक्का आहे. शास्त्रीय संगीताचं शिक्षण मी माधुरी जोशी यांच्याकडे बरेच वर्ष घेतलं. आणि आता माझं घर पूर्ण क्लासिकल म्युझिक घरात आहेच आहे, पण शास्त्री पण आहे, सानन पण क्लासिकल आर्टिस्ट आहे. सो मला गायडन्स मिळतच असतो या सगळ्यांचा. पण मी आणि बाबांची माझ्या खूप इच्छा होती की मी क्लासिकल सिंगर बनावं, पण तेव्हा माझ्या मुळीच डोक्यात नव्हतं. मी म्हणायचं की नाही, मला प्लेबॅक सिंगिंग, मला फिल्मसाठी यायचं आहे. आणि तो आवाजही त्या पठडीतला होता माझा क्लासिकल सिंगरपेक्षा. आणि मग मी तेव्हा बाबाला म्हणायचं, बाबा मी वयाच्या ना 30व्या वर्षी वगैरे मी होईल क्लासिकल सिंगर. पण असं काही झालं नाही अजून तरी, पण इच्छा खूप होता. आणि असं वाटतं की एक अजून चांगला कोणीतरी गुरु मिळावा आणि यु नो क्लासिकल मी करावं. आपण जो प्रवास करत असतो त्याच्यात बऱ्याच वेळा असं होतं की पुढे गेल्यानंतर असं वाटतं की हे करायला नको होतं किंवा हे केलं असतं तर बरं झालं असतं. आपण चुकाच म्हणू त्याला की हे चुकलं किंवा ते असं नाही झालं. तर असं तुझ्या करिअरमध्ये अशा कुठल्या चुका तू केल्यास का? चुकाचं मी उत्तर देते, पण एक हे करायला हवं होतं
ह्याचं उत्तर आत्ता जे मी बोलले ना क्लासिकल, म्हणजे मी लहान असताना मला आठवते शाळेमध्ये खेळायचे, अशी गाणी गायचे, फिल्म म्युझिक गायचे, पण ते क्लासिकल शिकण्याची ओढ मला तेव्हा नव्हती फॉर सम रिझन, आणि त्याचं मला आता राहून राहून खूप वाईट वाटतं. आणि माझे वडीलही तेव्हा त्यांची नोकरी, किर्लोस्कर न्यूमॅटिक्समध्ये बाबा काम करत होता आणि तोही उत्तम क्लासिकल गातो. माझ्या आजोबांच्या रचलेल्या 500च्या वर गजभाषेतल्या बंदिशी, त्याचा इतका सुंदर सुंदर बंदिशी, त्याला सगळ्या मुखोद्गत आहेत. आणि फिरतीच्या त्या कारणामुळे मला आम्ही कधी बसलो नाही गायला एकत्र, त्याचं मला राहून राहून आता वाईट वाटतं. आणि आता मी इथे सासरी असते, आता माझं मी बिझी झाले, तो फ्री आहे तर मी बिझी झाले. सो मला असं वाटतं की ते मी करायला हवं होतं. खूप मला असं वाटतं, त्याची आता जाणीव होते की मी काश ते शिकले असते त्याच्याकडनं. पण अजूनही वेळ गेली नाही, तू अजूनही ते करू शिकू शकते. शकते. पण आता मुलगा झाल्यानंतर वेगळं बदललंच आहे सगळं. आणि चूक म्हणलीस तर एक चूक झाली असं नाही म्हणणार, होता राहिली. ती म्हणजे मी मुघल आझमला नाही म्हणलं होतं. बापरे, का बरं? अगं, आणि मला रिअलाईज, म्हणजे मला फोन आला एके दिवशी, माझा मित्र आहे संजय डावरा, जो कास्टिंग डिरेक्टर आहे, फिरोज सरांसाठी त्यानं बरंच काम केलं. तर त्याचा मला एके दिवशी फोन आला की असंच एक मोठं ब्रॉडवे स्टाईल नाटक बनवतोय मुघल आझमवर, आणि अनारकलीच्या शोधात आहे ते सगळे. मला बाकी कोणीच माहीत नव्हते कोण करतंय काय, तर तुला आवडेल का करायला? एकदम मुघल आझम हिंदी नाटक, आणि आय डोंट नो, मला असं झालं की ओके बघूया, काही डोक्यात नव्हतं मला करायचं वगैरे. मग तो म्हटला मग तू भेटायला ये, फिरोज अब्बास खान ते दिग्दर्शित करताय. तर म्हटलं ओके. तर मी त्यांना भेटायला गेले आणि म्हटलं, सगळी हिंदी टीम होती, सगळी वेगळीच लोकं होती, आणि आपण असं मराठी माणूस कम्फर्टेबल असतो ना मराठी, आणि तोपर्यंत मी फक्त मराठीत काम करत होते. सो त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडताना आपल्याला जे एक असं मनात प्रश्न येत असतात की कसं असेल, हे कोण आहेत आणि वेगळीच लोक आहेत. त्यामुळे मला असं वाटलं, मला असं वाटतं ते क्लिक नाही झालं मला, की त्यांनी, मी म्हटलं कोण आहेत ॲक्टर्स, कोण काम करतात. आणि मग मी अशी काय इंटरेस्ट नाही दाखवला, आणि मी काही उत्तरच नाही दिलं त्यांना, रिव्हर्टच नाही केलं. सो असाच 1 महिना गेला. त्यांना म्हणजे असं वाटलं की ही नाही आहे इंटरेस्टेड, दिसलंच. पण तरी ते शोधात होते, त्यांना कोणी मिळत नव्हतं. मग परत 1 महिन्यानी मला US फोन आला की तुम्ही आहात का इंटरेस्टेड? आणि तेव्हा मी लकीली मुंबईला चालले होते, एकदा प्लीज भेटायला या असं. तर मग सारंगच होता शेजारी, आम्ही हायवेवरच होतो. तर मी म्हटलं की परत बोलवत आहे, ठीक आहे आता आपण मुंबईलाच चाललो, मी भेटते त्यांना, आणि भेटून नाही म्हणत होते. सो तिसऱ्यांदा मी त्यांना नाही म्हणून येणार होते. पण मग मी तिथे गेले, आणि मग मला कोण समजा झाला. त्यांनी मला सांगितलं की शापूजी तालवांजी स्वतः प्रोड्यूस करतात, त्यांनी मुघल आझम प्रोड्यूस केला आहे, मनीष मल्होत्रा सगळे कॉस्ट्युम्स करतोय, आणि मयुरी उपाध्याय कथक त्याच्यात तुला करायला मिळेल, आणि कथक मी शिकले होते. सो मला एकदम असं जाणीव झाली की बापरे, हे खूप मोठ्या लेवलला होतं आहे, आणि आपल्याला अनारकलीची भूमिका ज्याच्यात मला गायचं आहे, डान्स करायचा आहे. आणि दिस वॉज लाईक माय ड्रीम. कारण मी 21व्या वर्षी आम्ही जेव्हा US टूरला कसंच ब्लॅक अँड व्हाईटच्या शोजसाठी परफॉर्म करायला गेले होते, मी तेव्हा पहिलं ब्रॉडवे बघितलं होतं, फॅन्टम ऑफ द ओपरा. ते बघून आम्ही सगळे विवर थ्रिल्ड की काय चाललं आहे आपल्या डोळ्यासमोर. आणि मला ते आठवलं की अरे हे मला करायला मिळतं आहे, सो हे मला करायचं आहे. मग मी अर्थात त्याला हो म्हणले. आणि सो चूक होता असं खूप क्वचित होतं माझ्या बाबतीत. मला कायम एक गट फिलिंग असतं, जे गिवन चॉईस म्हणजे असं 3-4 अपॉर्च्युनिटीज असतील तर त्यातलं काय पिक करायचं आहे, आपल्याला एक आतलं इनर फिलिंग असं ना की हां हे ते मला आलंच नाही, आणि हे फार क्वचित होतं. पण मी म्हणते तसं नशिबात लिहिलेलं असं तसं झालं सॉर्ट ऑफ. आणि एखादी चूक अशी कुठली की जी जाऊन तुला आता करावीशी वाटते किंवा आता करता येईल अशी कुठली एखादी चूक? आता मला आई झाल्यानंतर ऑनेस्टली सांगू वेळ मिळत नाही. म्हणजे जेवढा वेळ आधी माझ्याकडे होता, म्हणजे म्युझिकसाठी म्हणजे कुठली आपल्या स्वतःवर काम करायला आता प्रायोरिटीज बदलतात ना. आता मग मुलाकडे त्याच्या कलेनं आपण सगळं होतं. सो मला असं वाटतं की तो जो वेळ होता तो आता परत येणार नाहीये. मला त्याचा चांगला सदुपयोग अजून करायला आवडला असता. आता तेवढा वेळ मिळतो.
करिअरमध्ये प्रत्येकाच्याच एक अप अँड डाऊन असं येतच असतात की कधी खूप कार्यक्रम, कधी आपल्या फील्डमध्ये खूप सर्टन्टी नाही आहे की एखाद्या महिन्यात आता पॅन्डेमिकमुळेच की खूप कार्यक्रम कमी झाले किंवा असे. तर तुझ्या आयुष्यात असा कुठला सेटबॅक तुला बसला का आणि त्यातनं मग तू कशी बाहेर पडलीस? 2009 साली मी सारेगमपमध्ये भाग घेतला होता आणि त्यातनं मी दुसऱ्याच एपिसोडला बाहेर पडले आणि ते एक्सपेक्टेड नव्हतं कोणाला किंवा म्हणजे माहीत होतं ना आता प्रियांका मालती पांडेंची नात वगैरे आणि असं सगळं आणि ऑफकोर्स घर आमचं गाण्यातलं असलं आणि सगळ्यांना माहीत होतं. सो काय माझा दिवस तो नव्हता, मी गाणं चुकीच्या ह्याला उचललं असं काहीतरी गडबड झाली आणि मी बाहेर पडले. तर कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं की मी इतक्या लवकर त्यातनं बाहेर पडेल. मला अजूनही तो प्रवास आठवतो. मुंबईहून पुण्याला आई बाबा आम्ही येत होतो आणि कोणीच काही गाडीत बोलत नव्हतं आणि ते काहीच बोलले नाहीत मला, पण ते मला इतकं फील झालं की म्हणजे मालती पांडेंची नात आणि इतकी मोठी आपल्याकडे जबाबदारी असते ना, लोक आपल्याकडे असं नजर असते आपल्याकडे. पण त्याच्यानंतर काहीतरी झालं मला आणि मग मी खूप कामाला लागले की खूप सिरियसली ते सगळं बघायला लागले. सो हा जो सेटबॅक होता ना तो खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी आणि आज म्हणजे ते केलं असतं सारेगमप, मी पुढे गेले असते, अजून राऊंड्स राहिले असते लोकांच्याकडे समोर, तर माहीत नाही काय चित्र असलं असतं. पण आज त्याचा आता मला काहीच फरक पडत नाही कारण त्याच लोकांबरोबर किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी मी करते. सो हेच तेव्हा मी मनात ठरवलं होतं की ती फेस व्हॅल्यू टी व्हीवरची न मिळवता मी माझी वेगळी वाट निवडून वेगळी वाट निवडून मी कार्यरत आहे. माझं पण गाण्याचं घर आहे, मला एक धाकटी बहीण आहे तुझ्यासारखीच. तर आमचं कसं व्हायचं की मी गाते आणि ती गात नव्हती, त्याच्यामुळे एक आपल्या इंडियन फॅमिलीच्या सारखं कंपॅरिझन, बघ तो किती हुशार आहे, बघ ती कसं, असं जे होतं ते आमच्या बाबतीत कायम व्हायचं की सायली गाते सगळीकडे, मग सायली सगळ्यांना माहिती आहे, मग सायलीचं कौतुक असं करत असं मला वाटायचं की उगाचच आमची कंपॅरिझन होतीये. तर तसं तुझी पण बहीण गाते, तुला पण हाच अनुभव असेल, तर तुझं त्याच्याबद्दल काय तुझा अनुभव आणि काय? खरं सांगू का, हे आत्ता चित्र लोकांना दिसतं ते उलट आहे, पण आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा उलट होतं. प्रांजली इज मोर टॅलेंटेड दॅन मी, शी इज मोर एक्सप्रेसिव्ह दॅन मी. म्हणजे ती फक्त गायनातूनच नाही तर ती अभिनय उत्तम करते, ती तिच्या चित्रांमधून एक्सप्रेस करते आणि ती प्रचंड हुशार आहे. आणि लहानपणी म्हणजे माझ्याकडे लक्ष नसायचं, प्रांजू असं असायचं कारण ती ज्ञानप्रबोधिनीत होती. चौथीत म्हणजे मला आईने ज्ञानप्रबोधिनीची परीक्षा द्यायला लावली होती. मला आठवतंय, मला अजिबात जायचं नव्हतं त्या शाळेत. मी चुकीचा निबंध लिहून आले होते आणि मी फेल झाले होते त्या परीक्षेत. पण हिनं हट्ट करून सांगितलं की मला जायचंच आहे. मग ती त्या ज्ञानप्रबोधिनीत गेली, ॲडमिशन तिला मिळाली, ती प्रत्येक वर्षी पहिली आली वर्गात. सो ती इतकी अभ्यासात घडलेली असायची. आणि बरं जेव्हा असं गाणं बिणं काही शिकली नाही तेव्हा ती, कारण ती प्रचंड अभ्यासू होती, फोकस्ड होती. आणि पण जेव्हा कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायची ना गाण्याच्या, असं वाटायचं आता ही काय गाणार आहे, ही रिहर्सल तर काय केली नाही, पण ती अशी आग लावायची स्टेजवर, इतकं ती शी वॉज टॅलेंटेड, शी इज स्टील इज. त्यामुळे तेव्हा मी म्हणजे मी अशी ओके होते की हां ही काय करेल की नाही माहीत नाही, पण प्रांजू खूप हे होती. आता थोडं चित्र उलटं झालं आहे, पण या काय म्हणू ह्यांनी माझ्या आणि प्रांजलीमध्ये कधीच ते अंतर आलेलं नाही. म्हणजे मी तिची ताई म्हणून मी तिला 4 गोष्टी सांगेन, शिकवीन. मी आईकडे गेले ना की ती माझ्याकडे शिकायला बसते आणि तिच्यातही ते समहाऊ इगो प्रॉब्लेम की आता मी ताईकडे कसं शिकू असं नाही. ती मला ताई प्लीज शिकव गं मला असं वगैरे करून खूप प्रेमाने आम्ही एकत्र बसतो गायला. सो आणि इट्स अप टू युअर पेरेंट्स, ते सुद्धा तुम्हाला कसं वाढवतात आणि त्यामुळे ते आमच्यातलं इक्वेशन काही झालं कितीही कंपॅरिझन झाली तरी ते बदललेलं नाही. एक गाणारी सून घरात आल्यावर किंवा ग्लॅमर असलेली सून घरात आल्यावर जरा थोडं चित्र बदलतं. की माझं पण असं झालं की मी लग्न झाल्यावर जेव्हा गेले तेव्हा तोपर्यंत सगळे शैली केरींचं घर असं ओळखत होते, तर अचानक एक चेंज टू सायली पानसेचं घर, म्हणजे सायली पानसेचे सासरे. तर तसं तुझ्या बाबतीतही होत असणार आहे. आमच्या बाबतीत ते फार फरक पडला नाही, कारण माझे सासू सासरे
परफॉर्मर नव्हते, ते काय गाण्याच्या फील्डमधले नव्हते. पण तुझ्या इथे सगळे गातात, सगळे वादक आहेत, तर ते कसं घेतात तुझं ग्लॅमर? त्यांना आनंदच आहे. कारण तू म्हणलीस तसं, जसे आई बाबा माझे या म्हणजे आमचं बर्वे कुटुंबीय सगळे या क्षेत्रातले आहेत, तसेच कुलकर्णी सगळे म्हणजे बाबा सारांचे ते सर्वोद्वादक आहेत. त्यामुळे सगळे कलाकार असल्यानं ना त्यांना ह्याची सवय आहे असं मला वाटतं. आणि 4 लोक कलाकार म्हणून ऑब्व्हियसली आपल्याला जास्त ओळखतात. आणि इट्स अ पार्ट अँड पार्सल की कलाकार म्हटल्यानंतर थोडं कुठेतरी फेम आलं किंवा प्रसिद्धी आली, पण ही कुठल्याच गोष्टी मनावर घेण्याची मला हे नाही, म्हणजे सवय नाही. मे बी आईबाबांचे संस्कार असतील. आणि माझा नवरा पण असा आहे की आम्ही खूप ग्राउंडेड आहोत. आणि ते सगळं फेम किंवा काय 4-5 लोक जास्त ओळखत असतील ते सगळं घराच्या बाहेर. आणि मला असं वाटतं ना की अजून खूप करायचं आहे आपल्याला ना. सो श्रेया घोषालचं जे फेम आहे किंवा लताबाईंचं जे फेम आहे, आपल्याला त्याच्यात थोडं तरी अजून जवळ का होईना पोस्ट आलं, त्याला मी म्हणेन की प्रियांका बर्वे. सो ही अजून कुठेतरी वाटेत आहे मी. आणि येस, पण ऑफकोर्स दे आर व्हेरी प्राऊड. आणि ह्याचा मला खूप उपयोग होतो की ते या फील्डमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे या फील्डमधलं. मला त्यांना 4 गोष्टी वेगळ्या एक्सप्लेन नाही करायला लागत की मी का चालले मुंबईला, मग राहते कशाला 2-4 दिवस, हे प्रश्न त्यांनी मला कधीच विचारले नाहीत. आणि एक गोष्ट त्यांची इतकी मला हे वाटते की सारंगचं करिअर आणि माझं करिअर, लग्नानंतर मला हेच सांगायचं की करिअर करा केले तुम्ही, त्याच्यावर लक्ष द्या. आपल्याला अजून काम करायचं आहे, नंतर मजा बिजा आहे, पण ह्याच्याकडे लक्ष द्या, फोकस करा. सो मला वाटतं दिस इज सच अ ग्रेट थिंग. कारण का बऱ्याच मुलींचं लग्नानंतर गाणं बंद झालेले अनेक उदाहरणं आहेत, किंवा गाणाऱ्या मुली सून म्हणून नको असतात. तर मला वाटतं की म्हणजे खरं असं सपोर्ट असणं कितीतरी चांगलं आहे. माझं पण आपलं मगाशी बोलणं झालं तेव्हा मला आठवलं की 4 महिन्याच्या असताना संगीत नाटक मी करायला लागले, माझ्या जुळ्या मुली. आणि हे फॅमिली सपोर्ट शिवाय त्यांच्याशिवाय शक्य नाही. नाही. आणि 2.5 वर्षाच्या असताना मी 1.5 महिना टूरला गेले होते 2 मुलींना घेऊन. पण ते त्यांच्या सपोर्ट शिवाय शक्य नव्हतं. ते होते आणि ते सपोर्ट करत होते, म्हणूनच इच्छा प्रत्येकालाच असते ग, पण ते पॉसिबल प्रत्येकाला होत नाही. सो नवरा सेम फील्डमध्ये असल्याचे काय फायदे तोटे तुला वाटतात? फायद्यांविषयीच बोलते, पण मला तेच जास्त दिसतात. मला नाही वाटत मी लग्न केलं असतं तर एखाद्या आर्टिस्टशीच केलं असतं. आणि मला ना असं वाटतं की आर्ट आणि आर्टिस्ट या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या एका माणसात मिळणं हे खूप आय गॉट लकी की ज्याचं आर्ट, ज्याची कला पण इतकी चांगली आहे आणि जो कलाकार म्हणून चांगला माणूस आहे. सो तसं दोन्ही सारंग आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की एखादा कलाकार मोठा होण्यात ना तो पहिले चांगला माणूस पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि तसा तो आहे. आणि ऑफकोर्स वी सपोर्ट इच अदर आणि वी ऑलवेज ट्राय टू इन्स्पायर इच अदर, मोटिवेट इच अदर. आणि सेम फील्डमध्ये असल्याने काय अप्स अँड डाऊन्स असतात किंवा काय इन्सिक्युरिटीज असू शकतात किंवा काय भावना आहेत आत्ता माझ्या मनात, हे सगळं त्याला समजू शकतं. आणि तो क्लासिकल आर्टिस्ट असल्याने ना मला खूप मदत होते त्याची. कारण आता जे मी सेमी क्लासिकल थोडंसं गायला बघते, त्याच्यामध्ये तो मला चांगलं गाईड करतो. बाबा आता तिकडे असतो घरी, पण सारंग इथे असतो. आणि तो इतका बिंग अ सरोद आर्टिस्ट. आणि आता तो सगळं कंपोजिंग आणि हे सगळं करायला लागला आहे. सो त्याची काही गाणी गायला, त्याला चालीला कंपोजिंगला पटकन स्क्रॅच गाऊन दे, हे कर. सो खूप आम्हाला एकमेकांची मदतच होते. गिव्ह अँड टेक खूप होतो. लिटरली आम्ही आमच्या गाडीमध्ये आता मुंबईला अपडाऊन करतो, आमच्या गाडीमध्ये काय म्युझिक लागणार आहे याच्यावर आम्ही इतके भांडतो. म्हणजे कुठलंही त्याच्या हाताखालनं झालं पाहिजे की हे लावू ना, त्याला आवडणारं गाणं त्या गाडी, इतकं ते इट्स ऑलवेज अबाउट संगीत. आणि तोटे म्हणजे दोघंही या फील्डमध्ये असल्याने आमचं रुटीनच लागत नाही. म्हणजे आधी ते एवढं केलं आम्ही मॅनेज, मी तिकडे मुंबईत इथे मी अप अँड डाऊन करायचं. पण आता युवान झाल्यानंतर एव्हरी डे इट्स अ स्ट्रगल फॉर अस. की काही पण त्याचं शेड्यूल कधीच माहितीच नसतं आणि तो थोडा
अस्ताव्यस्त आहे त्या बाबतीत. त्याचा टाइम सेन्स म्हणजे 0 टाइम सेन्स आहे त्याला. सो आणि सच्चा कलाकार म्हणजे. खरंच, आणि तो असं मलाही सांगतो मी सच्चा कलाकार आहे. तर मी म्हणले हॅलो, पण थोडा डिसिप्लिन लागेल, आता असं नाही चालणार. तू आत्ता इन्सिक्युरिटीज बद्दल बोललीस तर त्याच्यावरून मला असं विचारायचं वाटतं की ह्याच्या तुझ्या पुढच्या प्रवासात अशा कुठल्या इन्सिक्युरिटीज तुला वाटतात की आहे तुझ्या करिअरच्या दृष्टीने? मला मेजर माझी इन्सिक्युरिटी अशी वाटते की व्हॉट इफ माझी क्रिएटिव्हिटी कमी झाली, म्हणजे त्याची मला भीती वाटते. कारण मला ते एक्सप्लोअर करत राहणं आणि ते म्हणजे मीडिओक्रिटीची मला थोडी कधी कधी इन्सिक्युरिटी वाटू शकते. म्हणजे एक काहीतरी गाण्यात ये जो बात आहे, एक असं होतं ना आपल्याला गाणं ऐकून ते वाटेल असं होणं, त्याची मला भीती वाटते कधी कधी. एक काळ असा होता की काहीच घडत नव्हतं, असं फार काही आउटस्टँडिंग असं काही नव्हतं येत वाटायला मुघल आझमच्या आधी किंवा असं. तेव्हा खूप जास्त असं वाटायचं की अरे बापरे काय होणार आहे आपल्याला. आणि खूप इच्छा तर होती की फिल्मसाठी मला गायचं आहे, किंवा संगीतकारांना भेट, ह्याला भेट त्याला भेट. पण नंतर मग हळूहळू ती घडी पडणं म्हणतात ना, तसं होत गेलं की आता घडी बसत गेली. सो काम नसेल याची असं मला नाही वाटत. पण ती जी लेवल आहे, मला जे तो एक्सेलन्सची जी लेवल आहे की मला हे गाठायचं आहे आणि ते नाही झालं, त्याची मला भीती वाटते. सोशल मीडियाचं तुझ्या आयुष्यात काय स्थान आहे? आजकाल आपण खूप त्याच्यावर डिपेंडेंट असतो, सारखे आपले अपडेट्स त्याच्यावर म्हणजे एकूणच आपण खूप वापरतो. तर मग तुझ्या आयुष्यात त्याचं किती स्थान आहेच आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जोक्स अपार्ट, पण ऑफकोर्स इट इज इम्पॉर्टंट. आणि आता आपली लाईफस्टाईल झाली होती. पण सोशल मीडियानं मला असं वाटतं आपल्या जेवणातल्या मिठासारखं आहे की ते गरजेचं आहे, पण ते जास्त पण झालं तरी ते खारट होणार आहे, सगळं जेवण बेसव होणार आहे. एस्पेशली फॉर आर्टिस्ट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स अ प्लॅटफॉर्म फॉर अस. आता आपण हा व्हिडिओ पण यूट्यूबसाठी, सोशल मीडियामध्ये हे सगळंच म्हणजे आपलं इंडिपेंडेंट म्युझिक आलं, फेसबुक म्हणजे इथूनच फेसबुक मला आठवत आहे तेव्हा जेव्हा आलं होतं तिथून तर मी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली लोकांना. ते एक जागा बनली होती ना की मी तुमची फॅन आहे आणि हे यु नो. सो इट्स अ वे टू रीच टू दोज पीपल जे 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 अनरिचेबल. आजकाल तर कोणालाही एक्झॅक्टली टॉक मेसेज. एक्झॅक्टली. सो आता आपण सोशल मीडिया, विदाऊट सोशल मीडिया मला नाही वाटत आपण राहू शकतो, आणि स्पेशली आर्टिस्ट. सो येस डेफिनेटली. आणि कितीतरी व्हिडिओ माझे त्याच्यामुळे व्हायरल झालेत, त्याच्यामुळे मला घर बसल्या आपण खूप लोकांनी कितीतरी म्हणजे जगात कोणी पण आपल्याला ऐकू शकतं. सो त्याला ती पॉवर आहे. पण तुम्ही किती प्रत्येकाची बाउंड्री आपण आखायला पाहिजे, तसं किती पर्सनल लाईफ तुम्ही शेअर करणार किंवा कसं तुम्ही स्वतःला पोर्ट्रे करणार. इट्स अबाउट दॅट बॉल गेम म्हणतात ना, तसं काहीच. मध्ये एका चित्रपटातही तू काम केलंस, छोटासा रोल तुझा. ऍक्टिंग करण्याच्या मागे ते काय करण्याचं कारण काय होतं? मला खूप मागे लागला होता अजयने की तू हिरोईन, मी तुला देतो चान्स वगैरे, तू बन ॲक्ट्रेस वगैरे. आणि होतं माझ्या डोक्यात की सर एखादी खरंच काही चांगलं आलं तर आपण करूया. अजूनही मला स्क्रिप्ट म्हणजे मधनंच एखादं येते ऑफर. पण तुला इच्छा आहे ॲक्टिंग करायची मूवीजमध्ये स्पेशली? मला होती, खूप इच्छा होती. एक काळ असा होता की जेव्हा मला आवडलं असतं, पण ॲक्टिंगसाठी पण एक डेडिकेशन, आणि ते काय सोपी गोष्ट नाही. कुठला रोल आपण करतो, आणि आपण म्हणजे मी काय प्रोफेशनल ॲक्टर नसल्याने मला असं ज्याच्यात जिथे प्रियांका बर्वेच हा रोल करू शकते. आता मी अशा ह्याला आले की हा रोल प्रियांकाच करू शकते, जसा अनारकलीचा रोल आहे. नोबडी कॅन डू इट, कारण मी तिथे त्या तिन्ही गोष्टी करते ना, तर मी करेन. पण ही जे अचानक नाही मी घेतलं. मला शाळेत असल्यापासून मी फक्त गाण्याच्या कॉम्पिटिशन्समध्ये कधीच नाही घेतलं. मी कायम नाट्य वाचून नाटकुलं किंवा प्रसन्न नाट्य साहित्याची एक तुझ्या आईकडूनच आलं त्याचा. सो वाचू आनंदे मी माधुरी पुरंदरेंचा कार्यक्रम करायचे, ज्याच्यात मी कविता वाचन करायचे. बरं. सो ही सगळी आवड मला आईकडनं आली, आणि मी फक्त गाणं नाही केलं. तू कविता करतेस? करायचंय. अरे वा. मी
टी व्हीवर एक कार्यक्रम होता जो अरुण म्हात्रे होस्ट करायचे. तर आम्ही गेलो होतो हैदराबादला. त्या एपिसोडमध्ये मी होते आई बरोबर आणि मी माझ्या कविता वाचून दाखवल्या. अरे वा. इवन बालचित्रवाणीवर सुद्धा स्वतः स्वरचित कविता मग आता नाही करत. आधी कंपोज पण करायचे शाळेत असताना, पण आता तेही नाही करत. पण असो, पण हां, सो अभिनयाची समज मी सिंगर नसते तर मी नक्की अभिनेत्री मला व्हायला आवडत असतं. आणि संगीत सम्राटचा कसा होता अनुभव? तू सूत्रसंचालन पण केलंस. खूप वेगळा, खूप चॅलेंजिंग, खूप टायरिंग, पण ऑफकोर्स इट टॉट मी अ लॉट. आणि खूप उत्स्फूर्तपणे तिथे काय काय गोष्टी म्हणजे माझ्या स्वभावाच्या थोडं वेगळ्या दिशेनं जाऊन ते करायला लागायचं. थोडा ते आपल्यासाठी त्यामुळे अवघड असतं ना, पण तरी आय डिड इट, आय मॅनेज्ड इट वेल. आणि ऑफकोर्स सगळे आमचेच आपले मित्रमैत्रिणी होते, त्यामुळे मजा आली आणि एक वेगळा अनुभव होता आणि त्यामुळे लोकांच्यापर्यंत अजून पोचू पण शकले. सो इट वॉज फन. फक्त वाट लागते ग तिथे शेड्यूल सगळं. उभं राहून आणि बाकी सगळे बसलेले असतात, आपण उभं राहायचं आणि बोलून बोलून आवाज जातो. आणि नंतर गाणं मला कधी गायला सांगितलं तर ते सगळ्यात लास्ट शूट करायचं आणि माझा आवाज गेलेला असायचा कारण सगळ्यात कोण जोरदार टाळ्या व्हायच्या, सगळं एनर्जी करून आवाज फुल वाट लागायची तेव्हा. आजकाल खूप लोक या फील्डमध्ये येत आहेत, खूप नवीन मुलं गाणं करू पाहतात. तर तुझ्या अनुभवावरनं तू त्यांना काय गाईड करशील? नाही, मला असं वाटतं की आत्ताचं जे चालू आहे जग किंवा आत्ताची जी आपली लाईफस्टाईल आहे, सोशल मीडिया आणि रियालिटी शोज आहेत, मला असं वाटतं ते एक इल्युजन आहे आणि अनफॉर्च्युनेटली इट्स नॉट द रियालिटी. आता तर खूपच वाढत चाललंय ना सगळं, त्यामुळे मला कधी कधी याची भीती वाटते. आता आपण तरी एक बॅकग्राऊंड आहे आपल्याला संगीताचा, आपल्याला माहिती आहे काय व्हॉट इट टेक्स टू मेक अ करिअर इन दिस फील्ड. पण जे लोक गावात येतात किंवा ज्यांना ही बॅकग्राऊंड नसते पण त्यांना इच्छा असते, मला भीती अशी वाटते की ते त्या इल्युजनवर जातात आणि त्यांना ही रियालिटी कळत नाही किंवा ते इल्युजन त्यांना खरं वाटायला लागतं की अरे आपण खरंच खूप ग्रेट गातोय किंवा ते क्षणिक फेम जे मिळतं आणि ते कमेंट्स मिळतात वा वा, किंवा सोशल मीडियावर आता रील्सची फॅशन आली आहे खूप. आय एम नॉट अगेन्स्ट एनिथिंग, म्हणजे मला ते सगळंच करून बघायला पाहिजे, मी सुद्धा करते, मी केलेलं आहे, पण तेच म्हणजे करिअर नाही आहे. आता लोक टिकटॉक स्टार्स बनतात किंवा रील्स करणं हे करिअर आहे असं नाही आहे. इट्स अ टायनी पार्ट ऑफ युअर करिअर. मला खरंच इफ यू वॉन्ट टू परस्यू म्युझिक, ते इट्स लाईक अ टेस्ट मॅच. म्हणजे खऱ्या कलाकाराचा कस हा त्या 5 डे क्रिकेट काय म्हणतात आपण टेस्ट मॅचलाच लागतो. भले जमाना T20चा आहे, T20 पण गरजेचं आहे, तिथे शाईन होणं पण इक्वली इम्पॉर्टंट आहे, पण खरा कलाकार ते कष्ट नाही चुकले पाहिजे. ते कष्ट आणि इट्स अ रिमाइंडर फॉर अस. सारखं आपल्याला रिमाइंड करायला लागते स्वतःला, कारण ह्या सोशल मीडियामध्ये तो एक भास आहे की मी अशी गाऊ शकते 15 सेकंदात असं यु नो ते गा, पण मग ते 100 वेळा पडताळून म्हणून ते चांगलंच गा. एनी प्लॅटफॉर्म इज अ प्लॅटफॉर्म, यु नो. तुम्ही 15 सेकंदातही क्या बात गाऊन जाच, पण फक्त तेवढ्या पुरतंच नाही आहे असं मला एक वाटतं. सो मला त्याची मैफिल पण करता आली पाहिजे. हां, म्हणजे तेवढंच गाणं नाही आहे की हे मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं. सिन्स दिस इज अन अनटोल्ड स्टोरी, तुला आम्ही काय म्हणजे गाताना बघितलंय, आज मला काहीतरी वेगळं बघायचं आहे, तर काहीतरी वेगळं तुझी कला तर काय करशील? मी मुघले आझममधला हो डायलॉग. सलीम आणि अनारकलीचे दोन्ही. अक्ल तमाशा देखती रही और इश्क नगमों का सहारा लेकर अपने हाथ से आगे बढ़ गया. साहिबा, आफताब की रोशनी दुनिया के हर गोशे को रोशन करती है. खुद आफताब ने क्यों तकलीफ की ताकि इस महताब में जज्ब हो जाए. खुदा के लिए साहिबा, शहजादगी को रुसवा न कीजिए. आप आका हैं, मैं कनीज. मैं इस बुलंदी और पस्ती की दीवार को गिरा देना चाहता हूँ. अनारकली, इधर देखो.
मैं तुम्हारी आंखों में अपने प्यार का इजहार देखना चाहता हूँ। इन्हें न देखिए शहजादे, इनमें कनीज की सहमी हुई हसरतों के सिवा और कुछ नहीं। भूल जाओ कि तुम एक कनीज हो और सलीम को अपनी आंखों में वो देखने दो जो तुम्हारी जबान कहने से डरती है। मेरी आंखों से मेरे ख्वाब न छीनिए शहजादे, मैं मर जाऊंगी। वाव शिट, मी वा. किती दिवसांनी केलं. बापरे, पाठांतर करणं म्हणजे मोठं काम होतं ग. हो, कमाल कमाल. पण मज्जा आली. म्हणजे मला असं झालेलं, मला आठवत आहे आमची सरांनी मला ना, मी जेव्हा त्यांना हो म्हणले ना तिथे, तर ते म्हणले की ये स्क्रिप्ट है, तुम घर जाओ और थोडा थोडा पडके कल आना. हम्म. आणि रिहर्सल सुरू झाल्या होत्या. बाकी सगळे त्यांनी हो. कास्टिंग झालं होतं आणि मग तर मी बघितलं की जोधा असे एवढे एवढे पॅरेग्राफ्स, अकबर एवढे पॅरेग्राफ्स, सलीम आणि अनारकली असे वन लाईनर्स. आणि आपण संगीत नाटक, तुला तर माहिती आहे मानवमान दोघींनी केले, आपल्याला तिथे व्यवस्थित डायलॉग्स असायचे. तर मला असं झालं हे एक लाईन नाही, ये सर मैं अभी कर सकती हूँ. असं म्हणली. असं मी म्हणले, हा मैं तो अभी पण सकती हूँ. अच्छा ओके, टेक युअर टाइम. असं करून मग मी वाचायला घेतलं. ते ज्या लेवलचं उर्दू होतं मला काही कळेच ना. आणि मग त्यांनी म्हणलं नाही सर, आय थिंक यू आर राईट, मैं घर जाके दुसरे. खूप अवघड आहे ग हे सगळे हो. उच्चार आणि खूप छान गप्पा झाल्या. थँक्यू. आणि तुला पण खूप शुभेच्छा. तू इतकं सुंदर लिहितेस सकाळसाठी म्हणजे सगळे आर्टिकल्स. आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. कारण मी जेव्हा म्हणजे तू इतके सुंदर प्रश्न विचारले, स्वतःमध्ये आत बघायला लावणारे काय म्हणून प्रश्न होते. आणि मला आय डोंट नो, पण हे तुला कधीच सांगायला मिळालं नाही. आज मी ही संधी घेणार आहे की तुला म्हणजे तू मानवमान करत होतीस आणि त्याच्यानंतर मी तिथे जॉईन झाले. पण एक गायिका म्हणून तुला तिथे बघणं हा माझ्यासाठी खूप लर्निंग एक्सपिरियन्स होता. आणि तू इतकी अप्रतिम गातेस. आणि तुझी सगळी नाट्यगीतं तुला आठवत असेल तर मी तिथे बसायचे तू गात असताना आणि मी तुझ्याकडनं मी ते चमऱ्या मी मनात गिरवत असायचे. आणि ते कुठेतरी मला उचललं मी तुझ्याकडनं. आणि मला हे तुला कधीच सांगायचा चान्स नाही मिळाला. सो आज मला हा चान्स मिळाला आहे आणि थँक्स टू यू. अरे नाही, तू प्रत्येक संधीचं सोनं केलंयस अँड यू आर डुइंग सो वेल. अँड वी ऑल संगीत फॅमिलीमधले वी ऑल आर व्हेरी मच प्राऊड ऑफ यू. थँक्यू. दॅट मीन्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. थँक्स फॉर कमिंग. येस, थँक्यू. ऑफकोर्स.